नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, सध्याचा काळ चांगला पण आहे, डेव्हलपमेंट झालेला आहे, सगळं चांगलं आहे. परंतु मित्रांनो, आपण जर मागचा विचार केला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्थिरता होती. पूर्वी भलं लोकसंख्या कमी होती, उत्पन्न कमी होतं, पैशाचं व्हॅल्युएशन कमी होतं. आता पैशाची किंमत वाढलेली आहे, उत्पन्न पण जास्त मिळते. परंतु मित्रांनो, प्रगती काही झालेली आहे, चांगली पण गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, विचाराची अधोगती निर्माण होत आहे. पूर्वी खरं समजायचं, कमी शिकलेले लोक होते परंतु खरं समजायचं. परंतु आता जास्त शिकल्यामुळं शिक्षण घेणं चांगली गोष्ट आहे, विकास झालेला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु विचाराची जे लॉंग टर्म विचाराची जी प्रवृत्ती आहे ना, ते कमी होत चाललेले. शॉर्ट टर्म विचार बघितले जातात आणि शॉर्ट टर्म कामाला भर दिला जातो. मित्रांनो, जसं आता आपण शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेतो, डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी कलेक्टर, तहसीलदार जास्त शिकावं लागतं का नाही? साधी गोष्ट आहे. मग आपल्याला जे काही प्लॅनिंग करायचे भविष्याचं, ते जास्त दिवस केलं तर काय होईल? फायदा होईल का नुकसान होईल? ह्या गोष्टीकडं जे आर्थिक फायनान्शियल जे बाजू आहे त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही मित्रांनो, आणि हे घातक ठरू शकतं भविष्यामध्ये. मित्रांनो, जसं पूर्वी कमी शिकलेले लोक होते आणि लोकसंख्या वाढली गेली. जसं पूर्वीचे 40-50 वर्षापूर्वी मी लहान असताना पाहिले मित्रांनो, 2-2 बायका होत्या, 3-3 बायका, आणि मुलं 1-1 डझन, 2-2 डझन. ठीक आहे, ते काळ जमला, कारण लोकसंख्या कमी असल्यामुळे ते शेती मोठ्या प्रमाणावर होती, संपत्ती होती, ते चाललं. परंतु मित्रांनो, आता जर आपण शॉर्ट टर्म जर विचार केला तर भविष्यासाठी घातक ठरू शकतं. आणि आज जरी एवढं डेव्हलपमेंट झालं असेल, सगळं चांगलं आहे, तरी पण तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट, आज माणूस कुठलाही शांततेत जीवन जगत नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाही शांती नाही, आणि ज्याच्याकडे नाहीत त्यालाही पण नाही. त्याचं कारण सांगतो, कुठल्या क्षेत्रामध्ये स्थिरता राहील नाही. कारण प्रोग्रेस होती परंतु गॅरंटेड नाही. जसं नोकऱ्या मिळतात परंतु ते टिकताल ही गॅरंटी नाही, कंपन्या बंद पडतात. कारण मार्केट हे ना फ्लक्च्युएशन आहे, मार्केट चढ उतारानं खचोखच भरलेलं आहे. जसं सोन्याचे सुद्धा भाव बघा तुम्ही, पूर्वी एवढे वाढायचे आणि कमी व्हायचे असं होतं का? जम्पिंग नव्हतं. विचाराची स्थिरता होती आणि प्रत्येक क्षेत्रात स्थिरता होती आणि सुख शांती होती, आणि माणसं जास्त दिवस जगायची. पण तिथं साहित्य साधनं नव्हती, पैसा कमी होता, सोयी सवलती कमी होत्या, परंतु माणसं जास्त दिवस जगायची आणि आनंदाने जगायची. आज त्या दोन गोष्टी नाही. जीवन पण माणसाचं कमी झालेलं आहे आणि आनंद पण फार प्रमाणात कमी झालेलं आहे. पूर्णपणे नष्ट म्हणता येणार नाही, पण त्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. आज लोक सुखी नाहीत मानसिकदृष्ट्या. पैसे येऊन, सोयी सवलती येऊन, पूर्वी खेड्यापाड्याने 10-10 किलोमीटर लोक चालत जायचे, म्हणजे ST पण नव्हती किंवा काही पैशामुळं म्हणा, अनेक गोष्टीमुळं, आणि तंदुरुस्त व्हायचे लोक. आज आपल्याला 1 किलोमीटरसुद्धा चालायची गरज नाही, आपण रिक्षा लगेच मिळतो, आपण बसतो पण आणि जातो पण. सुविधा भरपूर आहेत. जसं घरामध्ये मिक्सर आहे, मला सांगा, अनेक गोष्टी आहेत, फ्रीज आहे, सगळ्या सुविधा आहेत घरात. एव्हन काही जणांच्या घरी चपात्या लाटायची मशीन पण आहे, अनेक सुविधा आहेत मित्रांनो. म्हणजे माणसाला यंत्राने माणसाचं काम सुलभ केलेलं आहे, वेगात केलेलं आहे, सगळं चांगलं आहे. परंतु मानसिकदृष्ट्या माणसानं पण वेग वाढवलेला आहे, आणि तो घातक ठरवू शकतो भविष्यात. चांगल्या गोष्टी केल्या तर मित्रांनो, त्याचे परिणाम पुढे भविष्यात असतात, चांगले किंवा वाईट. जसं शाळा कॉलेजमध्ये आपण चांगलं शिक्षण घेतलं तर आपल्याला आयुष्यभर फायदा होतो ना, पुन्हा शिक्षण घेता येते का जाऊन? तसंच पूर्वी लोकांचं शिक्षण कमी होतं आणि तो काळ चालला मित्रांनो. पूर्वी 1-1 डझन, 2-2 डझन मुलं व्हायचे, 2-2, 3-3 बायका असायचे. आज ही लोकसंख्या वाढली ना, त्याचा परिणाम आज आहे. आणि आज तंत्रज्ञान वाढल्यामुळं, डेव्हलप सगळं झाल्यामुळं हे चालू लागले, आज पण चालतं आहे. परंतु मित्रांनो, भविष्यात फार मोठं संकट निर्माण होणार. तुम्हाला मी सांगतो कसं. आज बघा, जरी प्रगती झाली वाटत असेल तर दुसरी जर बाजू पाहिली तर आपल्या लक्षात येईल किती भीषण परिस्थिती आहे. आज 15-20 हजार रुपयात लोक काम करत आहेत, ते पण परमनंट नोकरी नाही. मग चांगला काळ कसा म्हणायचा? एका साईडला जरी तंत्रज्ञान वाढलं असेल, सगळं काही चांगलं झालं असेल, सुविधा झाल्या असतील, पण दुसरी बाजू पण पहा ना तुम्ही. कारण दोन्ही बाजू पाहिल्या तर आपल्याला निष्कर्ष करता येतो. जसं कोर्टामध्ये दोन्ही पार्टीचं म्हणणं ऐकून निकाल दिला जातो, तसं आपण एकाच बाजूचा विचार करून चालत नाही. दुसरी बाजू फार वाईट आहे मित्रांनो. आज 15-20-25 हजाराच्या वर पगार नाही आणि महागाईचा आगडोंब झालेला आहे मित्रांनो. आज डबल रूमला 8 ते 10 हजार रुपये भाडं आहे.
महागाईने वाढलेले जीवनावश्यक वस्तूचे रेट वाढलेत आणि वाढत जाणार आणि वाढत जाणार. तर मित्रांनो, ह्याचं जर आपण तुलना पाहिली तर माणसं त्याच्यामुळे दुःखी आहेत. आणि अजून कर्म पण चुकीचं प्रत्येकाच्या हातातनं घडतंय. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. कर्म कसं घडते चुकीचं? कारण तात्पुरत्या फायद्यापोटी, तात्पुरत्या लालचाला बळी पडून मित्रांनो चुकीच्या माणसाच्या हातातनं चुकीचे कामं घडत आहेत. जसं पूर्वी म्युच्युअल फंड शेअर मार्केट काहीच नव्हतं, SIP प्लॅन नव्हता मित्रांनो. आज हे बघा, SIP म्युच्युअल फंड शेअर मार्केट किती उदयास आले. LICच्या पॉलिसी तोडून लोक म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकतात. आता कंपनी म्हणते सब्जेक्ट टू मार्केट आणि हे म्हणतात गॅरंटेड. म्हणजे हा फरक आलेला आहे, विचाराचा फरक. आणि विचारावर कर्म घडतं आणि कर्मावर फळ मिळतं असतं मित्रांनो. हे एकमेकावर डिपेंड असतं आणि भविष्यामध्ये खतरा आहे, धोका आहे. आजसुद्धा सरकारी नोकऱ्यात पेन्शन नाही. जीवन जगण्याची जी किंमत आहे ना, लिव्हिंग कॉस्ट ते वाढत आहे. अन्न वस्त्र निवारा ह्याचे दर वाढत आहेत आणि वाढत जाणार. आणि पुन्हा आपण इन्कम थांबल्यानंतर कसं जगणार हा प्रश्न आहे. आणि दुसरी बाजू जर पाहिली तर पूर्वी मुलं आईवडिलांना सांभाळायची, आश्रमाची संख्या एवढी नव्हती. आज बघा आश्रमाची संख्या किती वाढलेली. आईवडिलाला मुलं सांभाळतात का? जोपर्यंत तुमचं इन्कम आहे तोपर्यंतसुद्धा आईवडिलाला चांगली ट्रीटमेंट दिली जात नाही. वस्तुस्थिती आहे मित्रांनो, चेकअप करा. फक्त लोक उघडपणे बोलत नाहीत. आईवडिलाला व्हॅल्यूच नाही मित्रांनो. फार पर्सेंटेज वाढत आहे. मी म्हणतो 100% नाही, परंतु पर्सेंटेज वाढत आहे झपाट्यानं. जसं पैसे कमायचे बंद झाले की किंमतच नाही माणसाला, अशी अवस्था आहे. आणि प्रॉपर्टी, घर, जागा, जमीन असेल तर सुद्धा त्याच्यावर जगेल का नाही, त्याच्यावर आपल्या घरचा भागतील का नाही गॅरंटी नाही मित्रांनो. पाणी 20 रुपये लिटर आहे, लक्षात घ्या. पुढे कसं जगणार, पैसे कसे पुरतील. आणि काही जणांकडे इन्कम असतं, रेंटल इन्कम म्हणा, कुठले व्यवसाय असतो, ते चालेल का, गॅरंटी आहे का? मग जर आपण आज गंभीरपणे विचार नाही केला आणि तरुण मंडळी तर अजिबात ह्याकडे लक्ष देत नाहीत मित्रांनो. सरकारच्या नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही. आज जे लोक रिटायर झाले त्यांना पेन्शन तर मिळते मित्रांनो. काही व्यक्ती असे तुम्ही यूट्यूबवर पहा, सोशल मीडियात तुम्हाला ऐकायला मिळेल. काही मुलं त्रास देतात आईवडिलाला, पेन्शन तुम्हाला एवढी लागते का म्हणून. जर 40-50 हजार पेन्शन मिळत असेल तर आईवडिला 10,000 रुपये देतात. पेन्शनसुद्धा मुलं घेतात. म्हणजे तुमच्या कष्टाचे पैसेसुद्धा सगळीकडे असं घडत नाही, परंतु प्रमाण वाढत चाललं आहे म्हणून सावध होण्याची गरज आहे. कुणावर वेळ येऊ शकते मित्रांनो. आणि आता न्यू जनरेशन आहे ना, मी गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे. न्यू जनरेशन ह्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत मित्रांनो. पूर्वी लोकसंख्या वाढली अशाच गोष्टीमुळे वाढली. लक्ष नाही दिलं, गंभीर प्रश्न निर्माण होईल असं वाटलं पण नव्हतं आणि तो झालेला आहे आज. आणि लोकसंख्या वाढल्यामुळे नोकऱ्या नाहीत. नोकरी असली तर पगार नाही. आणि पगार नसणारी, कमी असणारी तीसुद्धा नोकरी टिकेल गॅरंटी नाही. आज मला सांगा, शहरामध्ये जर 20,000 25,000 रुपये कमावणारे त्यांचं कुटुंबाचं तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल. 2 व्यक्ती काम करतात त्यावेळेस कुटुंब चालतो. आणि कुटुंब तर किती मोठं आहे, 2 मुलं आणि 2 नवरा बायको, 4 माणसाचं कुटुंब आहे. ते सुद्धा व्यवस्थित चालत नाही मित्रांनो. मग ही जी परिस्थिती निर्माण का झाली? पूर्वी लोकांनी लोकसंख्या वाढवली, ठीक आहे, लोकसंख्या वाढली तर दुसऱ्या साईडला उत्पन्न वाढलं पाहिजे. माणसाला गरिबी काय येते? गरिबी येण्याचं कारण काय? गरिबी ह्याच्यामुळे येते की खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी असतो. जात, धर्म, प्रांतभेद, वर्णभेद असं नसतं गरिबीचं, आणि त्याचं काही संबंध नाही. गरिबी कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही धर्मामध्ये लोक गरीब पण आहेत आणि श्रीमंत पण आहेत. हे कर्मावर ठरतं मित्रांनो, जात धर्मावर ठरत नाही. गरीब श्रीमंत माणूस आणि सुख आणि दुःख, मला सांगा, आवश्यक गरजा जर तुमच्या भागत नसतील, अन्न वस्त्र निवारा, तर दुःख येणारच 100%. बरेच लोक म्हणतात पैशावर लोक तर काही सुखी आहेत का? मित्रांनो, हा नंतरचा स्टेप आहे मित्रांनो. तुम्हाला जेवायलाच नाही मिळेल तर तुम्हाला आनंद वाटेल का? अन्न वस्त्र निवारा गरजेसाठी तुम्हाला पैसे नसेल तर आनंद वाटेल का? काही लोक असे पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचार करतात लोक मित्रांनो. काही लोक म्हणतात पैशावर लोक तर सुखी आहेत का? मित्रांनो, त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. त्यांना त्यांचं सुख वेगळं आहे. कारण अन्न वस्त्र निवारासाठी तर त्यांच्याकडे पैसे आहेत ना. आता काही मुलांना शिक्षणाला पैसे नाहीत, काही लोकांना खायला पैसे नाहीत, काही लोकांना घर नाही, भाड्यानं राहतात. मित्रांनो, आयुष्यभर काम करून तुम्ही घर घेऊ शकत नाही अशी अवस्था आहे आता. कारण महागाई इतकी आहे आणि आपण त्याच्यामध्ये खर्च पण वाढवलेला आहे. लक्झरी राहायचं ठरवलेलं आहे प्रत्येकानं. काटकसर अजिबात राहिलेलं नाही. काळ बदललेला आहे. कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही. आम्हीसुद्धा आता सोशल मीडियातनं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो आहे, कारण हा व्हिडिओसुद्धा लॉंग व्हिडिओ असेल तर ऐकायला वेळ नाही लोकांना. ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. चांगल्या गोष्टी ऐकायला वेळ नाही, करायचं तर दूरच राहिलं मित्रांनो. आज शॉर्ट टर्मचे व्हिडिओ जे आहेत ना, 2-3 मिनटाचे, ते ऐकले जातात, बघितले जातात. लॉंग व्हिडिओ अजिबात कोणी बघत नाही. वाचन राहिलं नाही मित्रांनो. कोणी वर्तमानपत्र वाचत नाही. पूर्वी आम्ही वाचनालयात जाऊन
पेपर वाचायचं, वर्तमानपत्र वाचायचे मित्रांनो. आता कोणी जात नाही, घरी आलेले पेपरसुद्धा कोणी वाचत नाही. आज धावपळीचं जग आहे मित्रांनो, आणि एवढं धावपळ करून पोटाची खळगी भरत नाही. पैसे कमायचे सोडून द्या, घर जागा जमीन सोडून द्या मित्रांनो. ही परिस्थिती वाईट निर्माण झालेली आहे, आणि हे आठवण नाही मित्रांनो, परिस्थिती वाईट आहे हे मान्यच नाही. आणि कर्ज काढू ATM डेबिट कार्डवरनं, क्रेडिट कार्डवरनं कर्ज काढू खर्च धुमधडाक्यात चालू आहे मित्रांनो. कर्ज काढून खर्च केला जातो. पुढचा काळ कसा राहील, भीषण परिस्थिती आहे. आणि आज जर विचार नाही केला तर लोकसंख्येत जसं झालं तसंच होईल. कारण आज मला सांगा 10-20 हजाराच्या वर पगार नाही, 25,000 30,000 नोकरी सरकारी लागत नाहीत, उद्योग चालत नाही. छोटे मोठे उद्योग, भाजीपाल्याचा उद्योग, किराणा उद्योग, छोटे मोठे बिझनेस पण चालत नाहीत. कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा. आणि मित्रांनो, हे जीवघेणी स्पर्धा झालेली आहे. आणि ह्याच्यात जर समाजानं लक्ष नाही दिलं, सगळं सरकारवर लोटून कधीही चालणार नाही. सरकार काय काय करेल मला सांगा. आपल्याला चांगलं वाईट जर कळत नसेल आणि आपण ऐकत नसेल तर विध्वंस नक्की ठरलेला आहे मित्रांनो. आज जसं 15-20 हजारात लोक राबतात का नाही, ते पण नोकऱ्या मिळत नाहीत, आणि गॅरंटी नाही टिकेल का नाही. किती कंपन्या बंद पडतात. मी पहिले 30 वर्षापूर्वी मित्रांनो, मी पुण्यात जेवढा आलो तेव्हा छोट्या वर्कशॉपमध्ये 10-20 लोक परमनंट राहायचे. त्यांना सगळं PF, त्यांना ग्रॅज्युटी पेन्शन सगळं मिळायचं. आज आहे का? मोठ्या मोठ्या धाबे दान आणले. आज मोठ्या कंपन्याला माहीत नाही पुढे त्यांचं प्रोडक्शन चालेल का नाही. आणि कंपनी, प्रत्येकजण कंपनी R&D डिपार्टमेंट असतं, तिथे डेव्हलपमेंट चालू असतं. कारण कुठलंही उत्पादन लॉंग टर्म टिकत नसतं मित्रांनो, त्याला मॉडिफाय करून परत विकलं जातं. आज मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. लोकसंख्येचा आपल्याकडे स्फोट झालेला आहे. जगात नंबर 1 झाली भारताची लोकसंख्या. आणि अन्न वस्त्र निवारा ह्याचे रेट वाढत आहेत मित्रांनो. आज जर तुम्ही तरुण मित्रांना माझं सांगणं आहे मित्रांनो, तुम्ही शिकला, चांगल्या डिग्री आहे, तुम्हाला पगार आहे IT पार्कमध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख, परंतु सावध व्हा. तुम्ही नोकरी लागल्या 1 करोड 2 करोडचे फ्लॅट घेताय मित्रांनो, सगळं कर्ज काढताय. करू नये असं नाही मित्रांनो, परंतु सावध राहा, जरा पेशन्स ठेवले पाहिजेत. जर तुम्ही भविष्याकडे नाही लक्ष दिलं, तुमच्या भविष्याकडे कोणीच लक्ष देणार नाही. काळ निघून जाईल, तुमचं पैसे कमवायचे वय निघून जाईल, आणि वाईट परिस्थिती इतकी वाईट येईल की आजसुद्धा बघा काही लोक सुसाईड करतात ना, की ते बँका बंद पडतात, मल्टी मार्केटिंग कंपनी येतात, तुम्हाला फसवून जातात, आणि आपण फसवून घेतो मित्रांनो. आज तरुण मंडळी जी आहेत ना, त्यांचा कल आहे SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड. ते वाईट गुंतवणूक नाही मित्रांनो, परंतु बेसिक फाउंडेशन मजबूत करा. उद्या जर आपत्ती आली तर तुम्हाला फिक्स इन्कम मिळायला पाहिजे, उत्पन्न मिळायला पाहिजे. आपल्याला उद्या जर माणूस हा नैसर्गिक आहे, उद्या डिसेबिलिटी, डेथ, डिसीज जर झाला तर नोकरी बंद झाली तर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला कोण पैसे देणार. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची मजबूत पॉलिसी करा. ही भारत सरकारची संस्था आहे, आणि चांगलं आहे त्यालाच नावं ठेवली जातात. हेच कलियुग आहे मित्रांनो, हेच कळाय मार्ग नाही. आणि फार तुमचा प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला दुरुस्ती पण करता येणार नाही. जसं एखादा रुग्ण शेवटच्या टप्प्यात असेल आजाराच्या, तर त्याला डॉक्टरही काही करू शकत नाही, औषधी काही करू शकत नाही, पैसे पण काही करू शकत नाही, कुणीच काही करू शकत नाही. तशीच परिस्थिती निर्माण होईल. सावध व्हा. माझं सांगायचं काम आहे. हा व्हिडिओतलं सिन्सिअरिटीनं तुम्ही जर नाही ऐकलं तर माझं काही नुकसान नाही. मी फार अभ्यास करून तुम्हाला बोलतो मित्रांनो. पैशाची बचत करा. माझं स्वतःचं लाईव्ह उदाहरण सांगतो. मला 20 वर्षापूर्वी 2004ला एका बँकेनं 50,000 रुपये कर्ज दिले नाही मित्रांनो. मी विचार करून प्लॅनिंग केले, मी सक्सेस झालेलो आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. मी काही हवेतल्या गोष्टी बोलत नाही, प्रॅक्टिकली सांगतोय. मला 50,000 रुपये कर्ज दिले नाही. त्यांनी सांगितले तुमचं काही खरं नाही. आज मला 50 लाख रुपये लोन मिळते. LICच्या 56 पॉलिसी आहेत. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, बिलकुल सांगत नाही. तुमच्या जीवनात प्रकाश यावा, अंधार निघून जावा एवढ्यासाठी बोलतोय. आणि तुम्ही जर नाही ऐकला तर अंधार कायमचा राहील, कुणाचंच काही जाणार नाही. चांगल्या गोष्टीमध्ये एवढी ताकद असते की फक्त भविष्यात त्याचा फायदा असतो. जसं डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी रात्र अभ्यास करावा लागतो. तहसीलदार, कमिशनर, कलेक्टर होण्यासाठी इजी होत नाही मित्रांनो. रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. संघर्ष, तकलीफ और दर्द क्या आगे जीते. आजचा तरुण आपला युवा मित्र हुशार आहेत, डिग्र्या घेतल्या, चांगलं काम करतात. IT पार्कमध्ये 1 लाख रुपये 2 लाख रुपये पगार आहे मित्रांनो. सगळं काही चांगलं आहे, परंतु हे वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही सावध नाही झालात तर. बेसिक फाउंडेशन पाहिजे. जसं बिल्डिंग बांधताना 5-10 मजली बांधायची असेल, 10 मजली तर 10 मजलीचं फाउंडेशन पाहिजे, नाही तर बिल्डिंगचे मजले खाली येतात. हे आपण पाहतोय ना. आता टेम्पररी सगळीकडे काम चाललेलं आहे. तुम्ही फाउंडेशन मजबूत करा. कारण तुम्ही जी पगार कमवते, समजा वय जर 30 असेल, तुमचा 50,000 रुपये पगार असेल, वर्षाचा 6 लाख झाला, आणि 30 वर्ष तुम्ही कमवणार आहेत. थोडक्यात 30 वर्ष कंपनी राहील का नाही माहीत नाही, तरी आपण धरू 30 वर्ष तुमचा 1,80,00,000 सॅलरी होतो. आता 50,000 रुपयांमध्ये माणूस काहीच प्रगती करू शकत नाही, तरी आपण एक बेसिक उदाहरण धरू. 1,80,00,000चा रिस्क कव्हरेज घ्या. म्हणजे उद्या जर काही झालं तर तुम्हाला 1,80,00,000 तुम्हाला किंवा तुमच्या परिवाराला मिळतील. काही नाही झालं तरी पैसे मिळतील.
काही नाही झालं तरी डबल टेबल पैसे मिळतील मित्रांनो. पैसे वाढवण्यासाठी आणि जसं शेतकरी शेतामध्ये पेरणी करतो का नाही, जगातला काय भारतातला सगळे शेतकरी पेरणी करतात म्हणून आपण जिवंत आहे. कारण धान्य वाढणार कुठून? पेरणी नाही केलं धान्य वाढवू शकणार नाही ना. मग आपण पैशाची पेरणी कुठं करतो? पैसे अशा ठिकाणी लावतो की बियाणंच मिळणार नाही. आता म्युच्युअल फंड शेअर मार्केट, म्युच्युअल फंड शेअर मार्केट, SIP हे जे आहे सब्जेक्ट टू मार्केट कंपनी सांगते ना, आपण म्हणतो गॅरंटेड. भूतकाळातल्या गोष्टी जे आकडे धरून आपण जर प्लॅनिंग करत असेल आणि आज खर्च इतका प्रत्येकाने इतका वाढवलेला आहे खर्च की कंट्रोलच होत नाही. हे खर्च वाढवायचं आपल्या हातात आहे मित्रांनो. खर्च आपण सुसाट वाढवलेला आहे. इन्कम पुरत नाही, आपण कर्ज काढू खर्च करत आहे. हे भविष्यासाठी फार घातक आहे. जसं लोकसंख्येचं झालं, त्या लोकसंख्या वाढल्यामुळे आज 15-20 हजार रुपये पगार मिळतोय. पूर्वी वर्कशॉपमध्ये 50-50 हजार रुपये पगार मिळायचे. परमनंट नोकऱ्या होते, PF होतं, ग्रॅज्युएट होती, पेन्शन होती. आता आहे का? मोठ्या मोठ्या कंपन्यात नाही गॅरंटी. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली. का आली? थोडं जवळून अभ्यास करा. आज आपल्या भारतातली लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे, परंतु सावध नाहीत, बेसावध लोक आहेत आणि त्याच्यामुळेच हे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. आज सरकारी नोकऱ्यासुद्धा पेन्शन नाही. एवढी पॉप्युलेशन वाढली, हे जगणार कशी? लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न असताना जर तुम्हाला एवढे प्रॉब्लेम आहेत, उद्या तुमचं उत्पन्न बंद झालं, म्हातारं होणार आहे का नाही? म्हातारं झाल्यावर कोण तुम्हाला पैसे देईल? घरात आणून देईल का? आणि त्यावेळेस कसं कुटुंब चालवणार? तुम्हाला कोण किंमत देईल? मुलं तर देतील का? आणि मुलालाच उत्पन्न नसेल, मुलं कुठून तुम्हाला पैसे देतील? हे प्रश्न आपण निर्माण करत आहेत मित्रांनो. आपण जर ह्याच्याकडे सिन्सिअर गंभीरपणाने दखल नाही घेतली तर वाईट काळ यायला वेळ लागणार नाही, पुन्हा तुम्हाला काहीच करता येणार नाही. आता एखाद्याला समजा तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, तुम्हाला 50 हजार रुपये पाहिजेत, तर शॉपवाला, किराणा दुकानदार, भाजीपाला, समजा कपड्याचा आहे, मॉल आहे, तिथे तुम्ही म्हणू शकता का मला 50 हजार पगार आहे? आणि म्हणला तर तुम्हाला काय होईल? कामच मिळणार नाही. वस्तुस्थिती आहे. हे प्रश्न का निर्माण झाले? हे प्रश्नाला कारणीभूत कोण आहे? जनता आहे, समाज आहे. सरकारवर नाव ठेवून नाही चालणार मित्रांनो. आता काही बँका, पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात ना, पैसे घेऊन पसार होतात. मग लोक म्हणतात सरकारला दोष देतात. मित्रांनो, सरकारनं कुठं बघायचं? चांगलं वाईट आपल्याला कळालं नाही का? आपण शॉर्टकट मारायला बघतो. जसं काही रोडवरून चालताना लोक नाही का उलट्या करून जातात, घरी जातात, कधी हॉस्पिटलमध्ये जातात, कधी स्वर्गात जातात. मित्रांनो, हे शॉर्टकट काही कामाचं नाही. पूर्वी लोक बघा शारीरिक मेहनत करायची होती, जरी पैसा कमी असला, सोयी सवलती कमी असले तरी जास्त दिवस जगायचे. आता हे आजार का आला? कारण नावेला झालं आहे, सगळं हायब्रिड बियाणं आणावं लागलं, कारण जनतेला अन्नधान्य पुरत नाही, त्याच्यामुळे हे सगळं करावं लागलं. मित्रांनो, बेसिक आपल्या हातातच असतं सगळं काही. वेळ निघून गेल्यावर आपल्या हातातनं निघून जातं. जसं तुमच्या हातात डॉक्टर, इंजिनियर, वकील व्हायचं, तुम्ही लहान असेल तर तुमच्या हातात आहे की नाही? अभ्यास करून चांगले मार्क घेणं तुमच्या हातात आहे की नाही? जर तुम्ही मोठे झालात 20-25 तर तुम्हाला शिक्षण घेता येते का? मग जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत सावध करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आज आपण बेसावध आहोत, त्याच्यामुळे दुसऱ्यांचा फायदा होतो. आज मला सांगा, मोठ्या टाटा, बिर्ला, बजाज कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे का नाही? महिंद्रा, IT पार्कमध्ये लोक 10-20 हजार तर राबवले जातात का नाही? मग का 10-20 हजार काम करता? कारण पर्यायच राहिलेलं नाही तुमच्याकडं. स्पर्धा आहे शिक्षणामध्ये, शिक्षणाला पैसे लागतात. भारतामध्ये एज्युकेशन फ्री नाही, मेडिकल हॉस्पिटलची जे सोय आहे आपल्याकडं नाही, आणि पेन्शन नाही, म्हणजे वैद्यकीय सेवा नाही भारतामध्ये फुकट, आणि पेन्शन नाही, आणि शिक्षण नाही. 3 गोष्टीसाठी पैसे जमावं लागतील का नाही? आणि आपण जर 10-20 हजार रुपये 25,000 30,000 कमवत असेल तर आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील कसं बनवणार? बनवू शकणार नाही. म्हणून पिढ्यानपिढ्या हे मध्यम वर्ग आणि कमी उत्पन्न गटात ही लोकसंख्या वाढत आहे मित्रांनो. आपण जर आपला विचार नाही करत, आपला कोण करणार? आता जी नवीन पिढी आहे, जनरेशन, त्यांना लाख रुपये, 1.5 लाख रुपये पगार मिळतो, परंतु LICमध्ये बचत करत नाहीत मित्रांनो. LICमध्ये बचत समजा 10,000 ठेवले तर 30 लाख रुपये, 40 लाख रुपये आपण लिहून देतो. उद्या जर काही झालं तर म्हणजे इन्कम गॅरंटी आहे पुढची. धोका कसल्या प्रकारचा नाही. सरकारची संस्था आहे आणि 1 वर्षानंतर पैसे पण वापरता येतात. मित्रांनो, आपण जर आज प्रश्न गंभीर आहे लोकसंख्येमुळे, पेमेंट कमी मिळतात, उद्या असा प्रश्न येईल की आपल्याला जगताच येणार नाही. आत्ता काही हातपाय हलवले, काही आपण विचार करून जर प्लॅनिंग केलं तर आपल्याला दिलासा मिळेल, नाही तर आपला बाजार होणार. बाजारामध्ये कसं असतं, शेतकऱ्याचं धान्य बाजारात तिथं भाव कोण ठरवतं? भाजीपाला, किराणा, समजा कुठल्याही वस्तू असेल, हे धान्य जे येतं ना, शेतकऱ्याचा भाव कोण ठरवतं? व्यापारी ठरवतात. तसंच आपली अवस्था होणार. आजसुद्धा बघा, आपल्या मनावर पगार मिळतो का? आपल्या मनावर फॅसिलिटीज जिथं कामाच्या ठिकाणी मिळतात का? मग हे का झालं? आणि आता जर ह्याच्यातनं वाचायचं असेल तर तुम्हाला बचत करावं लागेल. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, आयुष्यभर काम मिळत नाही, आणि तो सुद्धा प्लॅन बंद होणार आहे. कारण जास्त इंटरेस्ट देणं कुणालाही परवडणार नाही. 8% इंटरेस्ट बचत खात्याला कोण देतं? आणि परत इन्शुरन्स, परत बोनस, लाईफ टाईम. तर हे
आपल्याला हा एक मार्ग आहे. प्रॉब्लेम भरपूर आहेत, मार्ग पण सांगतो आणि प्रॉब्लेम पण सांगतो मित्रांनो. नाही ऐकलं तर तुमचं नुकसान झाल्यास तुम्हाला कळून उपयोग होणार नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. वाईट चांगली वेळ आपल्या कर्मानंच येते. जात धर्म वर्णभेद प्रांतभेद काही नसतो मित्रांनो. कर्म श्रेष्ठ असतं. कर्म चांगलं करण्यासाठी कोणी तर सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आणि ते टिकवलं पण पाहिजे. ह्या मी जे सगळ्या गोष्टी सांगतो हे माहिती नाही का, माझ्यापेक्षा ज्ञानी लोक आहेत. परंतु मित्रांनो ज्ञान असून उपयोग होत नाही, ते वेळेच्या वेळेला वापरलं पाहिजे. जसं ॲक्सिडेंट झाल्यावर ब्रेक लावून उपयोग आहे का? चुका झाल्यावर कळून उपयोग आहे का? मला सांगा, मी जर माझी चूक स्वतःची जर दुरुस्त केली नसते तर मला आज पण कोणी लोन दिलं नसतं. वय वाढल्यावर लोन मिळतं का? मला 50,000 रुपये लोन दिलं नाही. बँकेने कॉपरेटिव्ह सेवाविकास कॉपरेटिव्ह बँक बंद पडली बघा. रिझर्व्ह बँकेने त्यांचं लायसन कॅन्सल केलं. हे उदाहरण आहे तुमच्यासमोर माझं. मी प्लॅनिंग केलं मित्रांनो. 20 वर्ष त्रास घेतला. आज लोक 20 आणि 25 वर्षे पैसे भरायला नको वाटतं नवीन पिढीतल्या व्यक्तींना. आज जी नवीन पिढी सुखात आहे ना, त्यांच्या आईवडिलांनी काबाड कष्ट करून घर घेतलेलं आहे, पैसे आहेत, त्यांच्याकडे चांगलं सुविधा पुरवतात. त्यांना काही माहिती नाही, गरिबीची जाण नाही. आणि जर जाण नसेल, प्रॉब्लेम नसेल तर माणूस करणारच नाही. हे पण निसर्गाचा नियम आहे. आज त्यांचं काहीच अडलं नाही. मग म्हणून तर LICची पॉलिसी घेत नाहीत. आज काही अडलं नाही. फक्त म्युच्युअल फंडमधले जास्त पैसे दिसतात. मित्रांनो म्युच्युअल फंड वाईट नाही, करायलाच पाहिजे, परंतु फाउंडेशन मजबूत करून. जसं परमनंट नोकरी चांगली का टेम्पररी चांगली? आता नोकरी परमनंटचं लेटर म्हणजे काय? कामाचं करार आहे. तिथं नुसतं लेटर मिळालं पगार मिळतो का? आम्ही डायरेक्ट पगाराचा लेटर देतो ना. मग आणि आपण घ्यायला कधी पण उशीर करू नये. कसं जमिनीत बीज टाकलं की वाढण्याची प्रोसेस चालू असते. जसं तुम्ही दुकान उघडले की गिऱ्हाईक यायला लागतं, इन्कम चालू होतं. कामाला गेले की पगार चालू होतो. तसं हे पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त पैसे थोडे इन्व्हेस्ट करायचे. पैसे भरले की तुमचे पैसे वाढायला लागतात आणि सिक्युरिटी पण मिळते. एवढं सोपं आहे. माणूस सोपं काम नाही केलं की अवघड करावं लागतं. बघा ना, जे चांगलं शिकले नाहीत त्यांना आता कमी पगार घ्यावा लागतो. म्हणजे नुकसान आहे का फायदा आहे? आज जर लोकसंख्येचा स्फोट झाला आणि आज जे बेकार निर्माण झाले, आज नोकऱ्या नाहीत, कामामध्ये स्पर्धा आहे. कुठलंही काम घ्या, भाजीपाल्याचा धंदा असू द्या, किराणा असू द्या, कुठलंही असू द्या, मार्केटमध्ये तुम्ही जावा, इतकी कॉम्पिटिशन आहे आणि सगळीकडे स्पर्धा चालू झालेली आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही उद्याचा विचार करून जर प्लॅनिंग नाही केलात, पैसा धुमधडाक्यात खर्च केला तर तुमचं पैशाची कमाईचं वय पण संपेल आणि वाईट दिवस गॅरंटेड येतील. गॅरंटेड म्हणतो मी. आणि न्यू जनरेशन अजिबात LICकडं लक्ष देत नाही मित्रांनो. आणि प्रायव्हेट पॉलिसी पण आल्यात मित्रांनो. LIC जशी प्लॅन आहे ना, तुम्ही कम्पेअर करा. काय असतं, आपला अभ्यास कुठं तर कमी पडला तर चुका वाढतात नक्कीच. जसं डॉक्टरला कधी कधी निदान होत नाही एखाद्या रुग्णाचा आजार काय झाला आहे, त्याच्यामुळे ट्रीटमेंट तशीच चालू असते आणि त्याचा फायदा होण्याची नुकसान होतं. तसंच आहे. आपण एक्झॅक्ट स्टडी करून जर आपण प्लॅनिंग केलं तर नक्की चुका कमी होतात आणि फायदा जास्त होतो. आज मला सांगा, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या एवढा LICची जी पॉलिसी आहे तेवढा फायदा प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीत नाही. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो अतिशय महत्त्वाची. टाटा टेल्को जसं पगार देते तसं शॉपवाला देईल का हो? मग हे का कळत नाही आपल्याला? बरेच लोक म्हणतात प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीमध्ये मी टीका करत नाही, कम्पॅरिझन सांगतोय तुम्हाला सांगतो. शेवटी आता कुणाकडे जायचं हा तुमचा मुद्दा आहे. परंतु मित्रांनो, ज्याच्याकडे जास्त ताकद आहे तोच जास्त सॅलरी देईल ना. जी जुनी संस्था आहे ती. नवीन मार्केटमध्ये इन्शुरन्स कंपनीला कुणालाही प्रॉफिट देणं शक्य नाही ना. आज LIC ऑफ इंडिया 70 वर्षांना मार्केटमध्ये आहे. त्याचा बोनस रेट तुम्ही कम्पेअर करा ना ऑनलाईन. बोनस रेट कोणाचा जास्त आहे? 3% देतात ते, आपण 6% देतो. म्हणजे बघा. आणि अभ्यास नसल्यामुळं आपण कुठं जायचं हा मुद्दा आहे. परंतु तुमचं नुकसान होऊ नये म्हणून सांगतो आहे मी. मला काय हे सगळा व्हिडिओ जर तुम्ही नाही ऐकला आणि ऐकून जर नाही तुम्ही काम केलं तर माझं नुकसान काय? आता यूट्यूबवर हा व्हिडिओ टाकल्यावर कुणीही बघू शकतो. कोण बघितला नाही बघितला मला माहिती नाही. परंतु मित्रांनो, मला एक सांगायचे की धोका होऊ नये. पैसे कमाय आणि कसं असतं, स्टार्टिंगला तुम्हाला लग्न झालेलं असतं, मुलं बाळं नसतात किंवा कमी खर्च असतो, त्यावेळेस तुम्ही बचत जास्त करायला पाहिजे. जर तुम्ही नाही त्या काळामध्ये बचत केली तर खर्च होऊन जातील. पैसे उत्पन्न येईल तसा ऑटोमॅटिक खर्च होतो कुणाचाही. आणि पैसे संपतात आणि कमवायचं वय पण संपतं. प्रश्न जाग्यावरच. आज मला सांगा, आपल्याला महागाई वाढते का नाही? जगण्याच्या अन्न वस्त्र निवारा 3 गोष्टीशिवाय माणूस जगू शकत नाही. आणि डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज ह्याच्यावर कुणाचं नियंत्रण नाही, कुणी आणू पण शकत नाही. ह्या घटना कधी घडणार आहेत, किती तीव्रता असेल कुणी सांगू शकत नाही. उद्या जर उत्पन्न बंद झालं तुम्ही कसं जगणार? ह्याचा विचार कुणी करायला पाहिजे. आपल्याला सिक्युरिटी पाहिजे, आपल्याला चांगलं भविष्य घडवायचे तर आपण विचार केला पाहिजे, टिकवलं पाहिजे ना. असं जर नाही केलं, आज मला सांगा लोक म्हणतात लई चांगली परिस्थिती आहे, लई
सुधारित आहे सगळं, कुठं आहे दाखवा मला, इन्कम किती आहे लोकांचं, खर्च किती आहे, पैसे शिल्लक राहतात का, पूर्वी लोकांनी घरदार जागा जमीन घेतली आता घेऊ शकतात का. मग हे वास्तवाचं भान जर नाही ठेवलं लक्षात तर पुढे वाईट दिवस 100% आहेत. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो. इथं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे. कारण 8% इंटरेस्ट रेट लाईफ टाईम देणं कुणालाही परवडणार नाही. आज बँकेमध्ये FDला 7% आहे आणि ती फ्लक्च्युएशन असतं, सारखं चेंज होतं. आपण गॅरंटेड लाईफ टाईम देणार आहे, परत बोनस देणार आहे. हा प्लॅन घेण्यासाठी अर्जंट फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आज मार्केटची परिस्थिती फार भयानक आहे मित्रांनो. आज प्रत्येकाला खर्च कंट्रोल होत नाही आणि आपण केला पाहिजे. उत्पन्न वाढवायचं आपल्या हातात नसतं मित्रांनो. प्रत्येकाला पगार भरपूर मिळावा वाटतं, व्यवसायामध्ये उत्पन्न भरपूर मिळावं वाटतं, परंतु मिळत नाही. आपण प्रयत्न करतो, आपण मेहनत करतो, परंतु खर्च कंट्रोल आणायचं आपल्या हातात आहे. खर्च कमी करा आणि बचत करा, दुसरा पर्यायच नाही. आता तर पेन्शन कोणालाच नाही, प्रत्येक माणसाला जगण्यासाठी पैसे लागतील. ते जर नाही ठेवले तर कोणीच देणार नाही. उपाशी राहायची वेळ येईल मित्रांनो. वाईट दिवस रोज घडत आहेत आपल्या हातानं, कारण पैसे कमवायचं वय कमी होत चाललं, हे नैसर्गिक आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. परंतु बचत करतायत ते बचत करा. LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. गव्हर्नमेंट प्लॅन आहे, धोका नाही, भीती नाही. हा प्लॅन आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे. त्यासाठी लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.